माझं नाव डॉक्टर मदनूरकर चंद्रकांत आहे मॅम. आणि आमची समस्या अशी आहे की आम्ही पशुवैद्यकीय विभागामध्ये PCMC मध्ये काम करतो आणि ही गोष्ट आता असं झाले आहे की PCMC मध्ये आमचा जो PCMCचा जो कंत्राटीदार आहे तो 3 महिन्यापासून पाठीमागचा पेमेंट करत नाही. जानेवारी फेब्रुवारी झालं आणि परत असे आहे की तो जॉबच्या कामावर जा म्हणून अशी धमकी देतोय तो आणि परत जॉबवर नाही गेल्यास तो रिझाईन मागत आहे आणि धमकी देत आहे मॅम तो. आणि परत सांगायचं झालं तर वरिष्ठ अधिकारी पण त्यामध्ये एवढं इंटरफेअर नाही करत. त्यामुळे आम्हाला मॅम त्याचा भरपूर प्रॉब्लेम होत आहे आणि आमचे भरपूर कॅचर वगैरे LSS लोक आहेत की ते 12 आणि 15 हजारावर काम करतात. आज 4 महिने झाले तर पगार नाहीये. तर त्याचा भरपूर लोकांचे भाडे आहेत बांधायचे, परत काही जणांचे उधारे आहेत. ते कसं आम्ही सॉर्ट आउट करणार मॅम? त्यांनी आम्हाला ते हे करायला पाहिजे मॅम. आणि त्या दोषीवर कंत्राटदारावर कडक कारवाई केली पाहिजे आणि आमचा जो पगार आहे तो लवकरात लवकर मिळून दिला पाहिजे मॅम. आमचं एवढंच म्हणणं आहे. किती पेमेंट आहे तुम्हाला? आम्हाला आता प्रत्येकाचा पेमेंट स्केल वेगळा वेगळा आहे. डॉक्टरांचा वेगळा आहे, LSS चा वेगळा आहे, कॅचरचा वेगळा आहे मॅम. डॉक्टरांना 45,000 पगार आहे, LSS ला 18,000 पगार आहे, परत कॅचरला 12,000 पगार आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये पगार आम्हाला जास्त आहे, 65,000 आहे डॉक्टरांना, पण कंत्राटदारा थ्रू आम्हाला 45,000च मिळतो मॅम. टोटल किती कर्मचारी आहेत ज्यांना त्यांचं पेमेंट हे आता कमीत कमी मला वाटते की बाबा 120 ते 130 लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. त्या अगोदर तुम्ही तक्रार वगैरे केल्या होत्या का? आम्ही आमच्या वरिष्ठ मंडळा लेवल पर्यंत तक्रार केली आम्ही, पण आयुक्तापर्यंत नाही आलो. उपायुक्तापर्यंत गेलो. आमचे जे विभागाचे उपायुक्त आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही ही न्यूज पोहोचली. त्यांनी काय दिले तुम्हाला? त्यांनी आम्हाला उत्तर दिले की बाबा ते आम्ही तरी आमचं पेमेंट रिलीज केले म्हणे, ते कॉन्ट्रॅक्टदाराची चूक आहे म्हणे. असे तरी आमचे वरिष्ठ अधिकारी पण फेब्रुवारी मंथ मधला जो थंब रिपोर्ट अजून पण कलेक्ट नाही केलाय फेब्रुवारीचा. PF वगैरेचं तो कंत्राटदारांचाच माहित नाही आणि त्याच्याबद्दल कोणाला जास्त माहिती पण नाही. PF डिडक्ट होतच नाही आमच्याकडून, अपडेट होत नाही. आम्ही महापौरांजवळ ह्या निमित्तानेच आलो आहेत की आता आमची जी काही पेमेंट अडलेली आहे सर्वांची ही लवकरात लवकर आम्हाला भेटली पाहिजे येत्या दोन दिवसात. कारण आता आज तर शुक्रवार, आज भेटली तर बेटर अँड गुड, पण नाही जरी भेटली तर आम्हाला सोमवारी तरी मिळली पाहिजे कोणत्याही हालतीत. माझं नाव किरण शिंदे, मी साई एजन्सी मध्ये काम करतोय. पशुवैद्यकीय मध्ये कॉन्ट्रॅक्टदार आहे PCMC मध्ये. की माझं असं म्हणणं आहे की पोरांचं पेमेंट थकलंय तर त्यांनी हे पेमेंट केलं पाहिजे आणि महिने टू महिना आपलं ते PF आणि पेमेंट आमचा केला पाहिजे. आता 3 महिने झालं की जानेवारी फेब्रुवारी मार्च, हा मार्च महिना चालू आहे सध्या स्टार्टिंग. तर असा मार्च महिना संपून जाईल, हे 3 महिने पूर्ण होतील. मग पोरांनी करायचं काय? एकतर ऍक्च्युली हे पोरांच्या घर भाड्याने आहेत, कोण भाड्याने राहतंय, कोणाचं काय तकलीफ आहे घरामध्ये, काय आहेत भरपूर प्रॉब्लेम आहेत. हे व्यक्त करण्यात भरपूर वेळ जाईल. या आणि मध्येच मी म्हणजे डायरेक्ट बोलतो या मुद्द्यामध्ये की आमचं पेमेंट झालं पाहिजे लवकरात लवकर, नाही तर आम्ही पुढचा पाऊल उचलू. काय आंदोलन असेल, काय हे काय असेल ते आम्ही करता येईल. पेमेंट आम्हाला असं म्हणजे जास्त 24,800 पेमेंट आहे. हा 15,000 आम्हाला देतात आणि 2,000 त्यामध्ये पण PF SI कट करतात. 13,000 रुपये पेमेंट आम्हाला भेटतो. त्याच्यामधून पण आम्हाला हे जे सुट्टी असतात आमच्या त्या पण कट करतात. तर नाही म्हणून मिनिमम म्हणलं तर आम्हाला 8-9,000 रुपये पेमेंट भेटतो महिन्याचा. तर आम्हाला तर काहीतरी पेमेंट पण वाढवून भेटला पाहिजे आणि काय आहे ते मध्ये खातात ते पैसे ते पण कमी झाले पाहिजे. एजन्सी म्हणजे आता आम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टदारामध्ये काम करतो ते कॉन्ट्रॅक्टदारचं तुम्हाला सांगतोय. हा जे साई एजन्सी आहे ते त्याचं हे चाललंय मॅडम. 24,800 पेमेंट आहे. भरपूर म्हणजे या 15,000मध्ये आम्ही एवढं 8-9 हजारात काम करू शकत नाही कोणचा पोरगा. आता एवढं महागाई वाढली आहे की त्याच्यामध्ये घर चालत नाहीये. कॉन्ट्रॅक्टदार असे 3-4 कॉन्ट्रॅक्टदार आहेत तिथं की ते त्यांच्या हिशोबाने ते त्यांच्या बरोबर पेमेंट करताय पोरांचे. आहे म्हणजे किरण जगताप हे सरांचं नाव आहे साई एजन्सीच्या. आणखी भरपूर कॉन्टॅक्ट आहेत, 2-3-4 कॉन्टॅक्ट आहेत. राहुल पंकज सर म्हणा, हो आम्ही म्हणजे नाही आमचं त्यांचं काही वेगळं कॉन्ट्रॅक्ट आहे. जे कॉन्ट्रॅक्ट नुसार आहेत त्यांचं ते कॉन्ट्रॅक्टचं पेमेंट करतात. जेवढी पोरं जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहेत तेवढ्यांचंच पेमेंट करणार. ते जे त्यांचे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट बांधून दिलेले आहेत ते त्यांचं ते पेमेंट टायमानुसार होतात.
मग आमचा पेमेंट भेटत नाही आम्हाला टायमानुसार. मग हे माझी विनंती आहे की आमचा लवकर कोर्टाकडे तुम्ही आता हो काय मागणी करता? आता काय मागणी करणार आहेत, ही मागणी करणार आहेत की आमचा पेमेंट वाढवा, या आमचा पेमेंट लवकर करा आणि आम्हाला हे त्रासापासून मुक्त करा. याच्या पुढे मी काय बोलू शकत नाही. जर तुमचं काम महापौर आणि आयुक्त यांच्याकडून जरी झालं आंदोलन करू, आम्ही आंदोलन करणार. महानगरपालिकेच्या इथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, आम्ही तिथं आंदोलन करू. बस याच्या पुढे आम्ही काय बोलू शकणार नाही. काय ठीक आहे, सध्या आता काय म्हणणं आहे सगळे पोरं कसं काय म्हणजे काय संबंध आहे तुमचा? मग आता दोरात म्हणजे आमचा पेमेंट आलेच नाही. आम्ही भाड्याने राहतोय, आमचं भाडे आम्हाला भाडे करायला अंगावर म्हणजे त्याला घेऊन जा ना त्या साईडला. मी काय म्हणते, तुमची ह्यांची जी समस्या आहे की यांना पेमेंट मिळालेला नाही, तुम्ही पेमेंट बँकेत घ्यायला आला नाही, बँकेत जर पेमेंट नाही आलं मॅडम. काय भरायला आला? आपलं काय सांगता आपली केसवान होतं झालं की त्याकडे आलो आपला विषय काय चला, महानगरपालिकेत आम्ही काम करतो. जानेवारीच्या अटेंडन्स मला परवा दिवशी आली 3 वाजता 4 वाजता अटेंडन्स मला 1 जानेवारीचे काल परवा आली. आम्ही परत करा नाही बोलू नाही. अटेंडन्स पेमेंट कशी करायची? 25 रिपोर्ट नाही मला पेमेंट करायला 25 रिपोर्ट नाही. आता आम्ही ऑफिसला गेलो तर आम्हाला ते त्यांचं म्हणणं पूर्ण झालं बोलतो. माझं ऑफिस टाकलं होतं क्वेश्चन करा तुम्ही, आन्सर आम्हाला द्यायला आहेत तयार. त्या साईडला. विषय व्हायला लागला. मला काढलं तरी उरलं गेलं. मला परवा दिवशी ह्याच महिन्याचा प्रॉब्लेम नाही, तो दर महिन्यातच एक महिन्याचा सांगतो. आता मग आता बरं तुमची पेमेंट माहिती असेल तर कसं माहिती कॉल करा त्यांना विचारू करा त्यांना बोलू मी कामाला यायचं मला माहिती नाही. डायरेक्ट रिझाईन दे म्हणून डायरेक्ट रिझाईन का कधी नाही अंगावर मॅडम एवढे लोक आहेत इथे. एवढे विषय गुरुवारी आम्ही तिकडे सरांकडे बोलतो. थांब इकडे 1 मिनिट. नाही माऱ्यावर नाही सर. आम्ही आमचा पेमेंट द्या आम्हाला. काय नाही मग आपण नाही अंगावर आलं. आम्ही तुम्हाला 13,000 हा आता जावं लागेल नंतर ना पुन्हा नाही गेले. मग कुणी नाही गेलं तुमच्या अंगावर, कुणी अंगावर गेलं नाही मग. मी पुण्यात कोण मला माहिती मी काम सर मी पण काम मी कामाला सही काही काम आलत नाही. खोटं बोलण्याचा प्रश्न आहे. 5 मिनिटं आता मला म्हणले आलो म्हणले म्हणजे जे आम्ही जर सुट्टी मारली त्यावेळी पण कमी 8-9 हजार पेमेंट सगळेच बोलायचं. आम्हाला पण फॅमिली वगैरे काहीतरी आहे, काहीतरी 2 पैसे आम्हाला पण करायचे. आमचं काय चुकतंय मला सांगा बरं. हे आता डायरेक्ट म्हणतात की आम्हाला मारायला अंगावर येतो. काय कधी आलो आम्ही यांच्या अंगावर मारायला सांगा बरं. शुक्रवारचं काय काम आमचं काय नक्षत्र आहे का की ह्यांना मारायला आलोय आम्ही? आम्ही काय म्हणतोय की आमचा हक्काचा पेमेंट द्या. आम्ही काय चुकीचं बोलतोय? मी डायरेक्टच म्हणतोय की मारायला येतोय अंगावर.
सगळीकडे जाऊन आलो सर, सगळीकडे जाऊन आलो, तिकडेच जाऊन आलो आम्ही. लास्ट हे लास्टची स्टेप इथं घेतली. सांगा हो सर, काही चुकीचं बोललो. मला काल दुपारी काही चुकीचं असेल तर सांगा नाही. डायरेक्ट आई बहिणीवर शिवाय द्यायला सर आणि 4-5 पूर मारायला पाठवून म्हणे हा हे धमकी अशी सर देते. सुपरवायझरचं काम काय सर? आणि मला कीपर आहे असं थोडी बोलायचं. व्हिडिओ मध्ये ये नाही सगळे येऊ दे. मी ॲनिमल कीपर आहे संत बहिणाबाई जोगरी प्राणी संग्रहालय. मी अमोल भोसले. अमोल शिरे. माझं पण 2 महिने आणि 15 दिवसाचं पेमेंट किती भेटतं मला ॲक्युरेट बँकेमध्ये इथं 27,200 पेमेंट येतं तर हातामध्ये 18,000 रुपये देते. याला कळतं का? ठीक आहे. मला इथून पुढं काही पण झालं तर यांची जिम्मेदारी नाही. काल यांनी मला कॉल करून धमकी दिलेली आहे. हा यांनी स्वतः कॉल लिहिलं. मारुती भोसले नाव आहे यांचं. शिवी काय दिली भाई तुला? डायरेक्ट आई बहिणीवर शिवाय द्यायला आहे. आणि अंगावर कोण गेले? अंगावर कोण गेलं? मुलं पाठवणार होते मला मारण्यासाठी. कोणते मुलं कोणते? मी कोणाला फोन नाही फोन लावत मला द्या नंबर. माझ्याकडे नाही नंबर. तुमच्याकडे नाही? तुम्ही खरं बोलताय म्हणजे आता सर काय म्हणले सरांचं नाही, माझा विषय चाललाय. मला नंबर दिसले तू हाईट आहे कडपं जरा त्याच्यामुळे त्यांचं तोंड दिसत हो मॅडम लावा लावा. सेंट्रल बँक ऑफ आणि तुमच्या सगळ्यांना मला ते पैसे सर थांबा, तुम्हाला रिक्वेस्ट करते, कळतं का? आता तुमची बायको लगेच ऍडमिट झाली, आपण तिथं जाऊ हॉस्पिटलला. व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉल. अहो आम्ही पण बघतो ना. पर्सनली त्यांचा पर्सनली विषय सर. जिंदगी तो पर्सनल. इथं पोटा पण आहे. तुम्हाला पोट आहे खाऊ कण भरलं आमचं. कशाला म्हणतात? हा आज 30% व्याज आणि 1 महिन्याचं व्याज लगेच 2 दिवसात 3,000 व्याज वाढतंय. 2 दिवसात 3,000 व्याज वाढतंय. असं बोलले आमचं मन होतं, आमचं चिडचिड होतंय. पेमेंट माझं असं झालंय व्याजावर. माझ्या घरात काय पैसे देऊ मी? माझ्या घरात कसे काय पैसे देऊ मी? काय देऊ मी? माझ्या घरात 1 रुपया देऊ का? काय बोलतोय? माझं काय सांगतो? मला काय घेऊ का? कसा घेऊ सांग? कसा घेऊ? यांची बायको लगेच लगेच ऍडमिट झाली. त्यांना अडचण दिसत नाही. माझी अडचण आहे. मी व्याजाने घेतले पैसे दाखवतो. तो माणूस समोर आणून दाखवतो ना. तारीख कशाला देता? तुमच्या हातात नाही तर 10 तारीख 5 तारीख. व्याज घेतलंय ते पण दाखवतो. हा? डोकं आपण ठेव. द्यायचं का? डोकं ठेवू का मी इथं? ठेवू का? तू मालक नाही तर कशाला हे आज हे देतो? पोरं भाडीने राहतात अर्धे. यांना अर्धे हाकलून द्यायला लागलेत भाडीने घरातले माणसं. तुम्ही पण सध्या तुमचं जर
अशी वेळ आली असती बरोबर तर काय आहे. केलं ही असतं गोष्ट बरोबर हा? आहे. रोडवर आले असते ना तुम्ही. आज आम्ही रोडवर आले मग काय करायचं? तारीखवर तारीख काय देतात. उपयोग नाही. काय करायचं? शेव आहे का? काय व्यवस्था आहे का? पोरांना घरी आणायला सोडायला काय व्यवस्था आहे? नाश्ता करायला काही व्यवस्था आहे? चाय प्यायला काय व्यवस्था आहे? काय सांगा ना मग, काय चुकीचं बोलते ते सांगा. काय आम्ही नाश्ता करून येत नाही, काय नाही, आम्ही असं उपाशी येतो, आंघोळ करून येतो, नाही बिगर आंघोळीचं करून येतो. हा हे मग हे कसं काही आमच्या टायमावर येतो. हा आम्ही यांचे कामं करतो, मग ह्यांनी आमचं टायमावर पेमेंट केलं पाहिजे. बस हेच विषय आहे आमचा, बाकी काही नाही. ते अंगावर आहे ना याला. हा अंगावर का मारायला लागलो का त्याला? अंगावर अंगावर म्हणजे आणि चुकीचं काय मारायला लागलं काय? तुम्ही आता काय म्हणले? हा? डोकं आपटून घेतो, इथं रक्त काढतो मी 2 मिनिटात. काढू का? काढू का? सांगा. काढायचं असेल तर काढतो लगेच. 2 टाके करून अरे दुसऱ्यामुळे तुला का त्रास? दुसऱ्यामुळे कशाला त्रास? त्याला त्रास दे ना, आपल्याला झाला तर. हा तेच म्हणतोय. असं हे बोलतेच, हे प्रश्न करतेच, आम्हाला पण प्रश्न करायला येतोय. असं थोडी आहे. सांगा ना सर. अहो मग माझा राग सहन करा, माझं पण काहीतरी आहे ना. मी काम करतोय 3 महिने झाले. सहन केलं म्हणून तर बोलतोय ना. जर सहन नसेल केला असता तर आज मी माझं बोलण्याचे उद्देश नसता आला ना. आज मी इथं कशामुळे बोलतोय? माझ्यावर जे व्हायला लागलंय ना, म्हणून मी बोलतोय ना. माझा मी त्रास व्यक्त करतोय. आज मला जे काही त्रास होतोय ते तुम्हाला सांगतोय. हा आज जर मला त्रास नसता झाला तर मी कशाला सांगितलं असतं तुम्हाला? सांगितलं असतं का नसतं? सांगा ना. आम्ही झोपडपट्टी स्लम एरियामध्ये राहतो. हा सांगा की असं नाही की महिंद्रा फ्लॅट मध्ये राहतोय. हा सांगा ना. सांगा की हो सर बोला तुम्ही. काय आम्ही गरीब आहे म्हणून तुम्ही आमचा फायदा उचलणार का? नाही एकदा प्रश्न असाल तर गरीबाचा फायदा उचलत असेल तर ते एक सांगा. एक क्लिअर मध्ये आम्ही चौकात जाऊन तिथं आंबेडकर पुतळ्याचे आंदोलन करतो. हा लास्ट पर्याय हे लास्ट पर्याय. हा नाही लास्ट पर्याय काय आहे? मला आंदोलन करायला लागलं. हा उपस्थ सांगा. 2 महिन्याचा पेमेंट आता दिलं पाहिजे तरच काहीतरी होईल. ते पण 1 महिन्याचं चालणार नाही. 2 महिन्याचं एकदम पाहिजे. सगळे तिकडे नेऊ त्यांना. हे कोण मारायचं? तुमच्या अंगावर आलं? हे कोण आलं? ह्यांच्या अंगावर कोण आलं? कोणी आलंय? कोण आलं? कोणच नाही आलं. तो धमकी देतो दुसऱ्याला. कसं काय बोलले? अंगावर यायला लागले, मारायला लागले. मग कसं काय युक्त करताय? काय युक्त? असं काय कसं काय खोटं बोलताय तुम्ही? कसं काय बोलताय तुम्ही? सांगा ना सर. असं काय खोटं बोलताय? अहो माझा संताप बोलणार, माझा हे दिमाग आहे, मी बोलतोय सर. त्यांचं एकदम माझा हा राग आहे. त्यांचं बोलतोय बाकी काही नाही. सर माझा आत्ता मला टाइम नसता. येऊन द्या. कोणाला यायचं त्याला येऊन द्या. हा हेच म्हणतोय. असं नाही सर. कसं आहे मी संतापलेलो आहे. माझा प्रॉब्लेम आहे. मला समोर तरच भेटायला लागलंय. मी समोरच्याकडून माझ्या तरच व्हायला लागलं पण मला तरच व्हायला लागलंय. बाकी काही नाही. मला सर समोर समोरच्या तारच द्यायला लागलंय सर. याचं मला समोरच्या तारच द्यायला लागलंय. काय करू मी? काय करू सांगा ना. आता माझी मावशी वारली. आता काल माझी मावशी वारली. आज माझा बर्थडे आहे. कसं तेच म्हणतो. आता ह्यांनी प्रश्न सोडला पाहिजे का आम्ही सोडला पाहिजे? ह्यांनी कळायला पाहिजे का आपल्याला कळायला पाहिजे? नाही तेच म्हणतोय. मला सांगा काम नाही केलं तर कामाचे अतृप्त बोलतात. मग पेमेंटच्या अतृप्त आम्ही का नाही बोलणार? काम करा. मग पेमेंटचा विषय पेमेंट आम्ही घ्यायला ना हक्कानी. काय दादा माझ्या सवय लागले तो राहुल भांडे 30,000 रुपये 30 रुपये नाही हे खोटं नाही. सगळं पैसे घे भाई. मी समोरच्याला पण घेऊन येतो आणि माझे मोबाईल पण जमा केले. मोबाईल आणि त्याचं व्याज किती झाले हे पण तुम्हाला दाखवतो.
याला साहेब भाई इकडे थोडं 2 मिनिट 2 मिनिट. अंचलला आम्ही सारखं मागितलं, आम्ही केस केला. त्यांचा काय प्रॉब्लेम होता आम्हाला माहित नाही. त्यांनी आता बुधवारी प्रद्युमन साहेबाकडे गेलो. कोण अटेंडन्स कोण आमच्याकडे साहेब ते अटेंडन्स भेटते आम्हाला. तसे आम्हाला जानेवारी अटेंडन्स भेटली परवा दिवशी. मग कालच प्रोसेस करून बँकेत फीस दिली आम्ही. तर आम्हाला काल काय म्हणले, काल अटेंडन्सला 3 महिने हां विचार बुधवारी आपण सगळेजण गेलतो, काम बंद केलं. सायलेंट घे थोडं. मग हे जे थंब घेतात रेग्युलरपणे त्याचं ते प्रिंट होत नाही का? मग तिथं अटेंडन्स घेणार कोण? म्हणजे ते सगळे प्रिंट काढून त्यांची सगळी मॅनेजमेंट करणार कोण? त्याला कोणतरी असेल ना. ठीक आहे सर. ठीक आहे सर. माझ्या दिवसात एक मिनिट आता. तुझं ऐकलं त्यांनी. 19 तुझं काय माझं इथं मला भरायचंय. तुझं काय समजत नाही. हे बोल. तुमचं नाव काय मला भरायचंय ना. चिडलंय म्हणजे हे तू पण गप्प बस. माझी गांड जळती माझ्यावर टाइम आलाय का? हा तेच म्हणते माझ्यावर वेळा खराब आली म्हणून मी आहे जावायला लागलो. माझ्यावर जर टाइम नसता खराब आला तर मी कशाला बोललो असतो. ज्याला जळते त्यालाच कळतं बाई. काही शांतीमध्ये क्रांती नाही होत. आली आम्हाला. आम्ही परवा दिवशी त्यांचं म्हणणं केलं अटेंडन्सच्या गाडीमध्ये याच्या अधिकाऱ्यांची चुकी. आता अटेंडन्स आलेच कसं करायचं? एक विषय आहे ना आमच्यामध्ये. कोणत्या बेसवर पेमेंट करायचं? मग तुम्ही अटेंडन्स. हॅलो हॅलो तुम्ही जे नमस्ते सर, शहनाज बोलते, पत्रकार पालिकेतून. इथं जे आपल्या पशुवैद्यकीमध्ये जेवढे कर्मचारी पोरं आहेत ना, काम करतात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं पेमेंट झालेलं नाही आहे. आणि तेवढ्यात आहे ना इथं तुमची पंजाब नॅशनल बँकच्या समोर, इथं आपल्या पालिकेसमोर, तर मारुती भोसले हे भेटलेले आहे. तर त्यांना जेव्हा आम्ही प्रश्न केला की पेमेंट का झालेलं नाही आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुमचं ते ह्यांचे पोरांचं जे अटेंडन्स आहे ते 3 महिने झालं आलेलं नाही आहे. खरे का? त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ती न दिलेल्या मला यांना प्रश्न पडलाय की आम्ही पेमेंट जो आहे कुठल्या बेसवर करणार. खरे का हे? आता तर त्याच्यात त्यांना पूर्ण हिशोब करून द्यावा लागतो की कोणाचं किती आहे ते पण ते हिशोब माझ्याकडनं करून घेतात. त्यामुळे जर द्यायचं म्हटलं तर लगेच आपण 1 मिनिटात देऊ शकतो त्यांना. तुम्ही 3 महिने झालं सर म्हणजे अटेंडन्स दिलेलंच नाहीये का ह्या पोरांचं? त्यांचं म्हणणं आहे. जानेवारीची गाव गेले परवा दिवशी केलं. अधिकाऱ्यांशी बोलतो आपण. थांबा 1 मिनिट. त्यांचं म्हणणं काय आहे सर की तुम्ही अटेंडन्स 3 महिने झालं न दिल्यामुळे यांना प्रश्न पडलेला आहे की या पोराचा पेमेंट आम्ही करणार कसा. तर त्यांचं असं म्हणणं जोपर्यंत तुम्ही देत नाही अटेंडन्स त्यांची पोरांची जी काम करतात तर तोपर्यंत हे पेमेंट होत नाही. तर सगळी जिम्मेदारी ही तुमची आहे आणि त्यालाच हे पेमेंट न होण्याचं कारण एकमेव तुम्ही आहे, यांचं पेमेंट थांबण्याचं. सर हे समोरच थांबलेले आहेत. ते त्यांना विचारला आम्ही प्रश्न केला. परवा दिवशी 1 मिनिट थांबा. 3 महिन्याचं पेमेंट केलं नाही, तुम्ही काय केलं नाही याचं चुकी कोणाची? त्यांचं म्हणणं आहे आम्हाला तुम्ही अटेंडन्स दिली नाही. जानेवारी ब्रेकिंग वाटली ना सर. हां ते म्हणतात आली नाही तर तुमची चुकी सांगतात. तिथे जाते पोलीस. बरं मला एक प्रश्न आहे की जेव्हा हे पेमेंट महिन्या टू महिने पेमेंट होतो तो जो पेमेंट होतो तुम्हाला जे पेमेंट स्लिप ह्यांना तुम्ही देता त्यांनी मागितल्यावर देता की तुम्ही यांचे पेमेंट तुमचं यांचे अटेंडन्स जे आहे तुम्ही यांना न मागता त्या तारखेच्या अगोदर देता ज्यांचं हे पेमेंट ज्या तारखेला व्हायला पाहिजे यांच्या बँकेत पेमेंट जायला पाहिजे. काय प्रोसेस काय नक्की?
उद्या काही ठेवायचं नाही मागं. काम सोडलं तर सोडलं, काय परमनंट जॉब नाही आपलं. असले धमकी देणारा लय बघितले. पेमेंट किती तारखेच्या आत होतं कर्मचाऱ्याचं या समजा 13-14 तारीख येते समजा, पण त्यांचं आज 3 महिने झाले पेमेंट दिले नाही. हे तुमची चुकी सांगताय डायरेक्ट. आता हे भोसले सर मारुती भोसले म्हणतात, बोला त्यांच्याशी. हे आहेत समोर बोलायचं. सर आता अटेंडन्स मला परवा दिवशी भेटली ना मला वैयक्तिक शिवेगाळी आणि यांना पण माहिती मीटिंग तुम्ही ह्यांना काय माहिती हे नका सांगू. तुम्ही काय म्हणले की मला अटेंडन्स भेटलेला नाही. मीटिंगला पण सांगितलं अटेंडन्स द्या मला. आमची मीटिंग आपल्या अकाउंटला तेव्हा नाही का तर मारायला पोरं पाठवलं तो. मला शिवीगाळी का फोन केला का? याचा अर्थ असा आहे की यांनी मागितलेला नाहीये. पण सर मला एक प्रश्न असा आहे की तुम्ही अटेंडन्सची जी देता पुन्हा एकदा की जेव्हा तुम्ही 10 तारीख म्हणले 14-15 तारखेपर्यंत जातं, त्या अगोदर आता ही जी अटेंडन्सची प्रोसेस जी आहे सगळे तुमच्याकडून करून घेतात, पण ती तुम्ही वैयक्तिक एक अधिकारी म्हणून जबाबदार म्हणून ह्यांना पेमेंट व्हावा यासाठी काय प्रोसेस नक्की की तिथपर्यंत पहिला पेमेंट अटेंडन्स ह्यांच्याकडे जायला लागतं? ह्यांनी मागणं गरजेचंच आहे का? न मागितलं तर देता येत नाही का? बरं ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही तुमच्याकडून तुमची जिम्मेदारी जी आहे ती एकदम योग्य जबाबदारी पार पाडता. करणार आहे का? बरं जानेवारीची ह्यांनी 3 दिवस झाला अगोदर दिलेली, तुम्ही का नाही केलं? ठीक आहे चालतंय सर. ओके. परत काय म्हणलं ॲडव्हान्स तुम्हाला 3,000 रुपये ॲडव्हान्स देतो. हे का सगळ्यांना सांगितलं? काय काय म्हणलं सांगा ना प्रॉपर. बोला ना रे, आता काय झालं बोला. काय झालं विषय काय सांगू मला कार्डवर 3,000 रूम भाडं तरी आहे. आम्हाला ते पाहिजे नाही. नाही, कधी म्हणले 3,000 रुपये advance. कोण बरं आता एक मिनिट. माझी काय म्हणणं काय माझं काय म्हणणं आहे, 3,000 रुपये आम्हाला जे आमचं आहे ना हक्काचं आम्हाला ते द्या. आम्हाला बाहेरचे काम बाहेर पैसे द्यायचे, आम्हाला व्याज भरायचंय, आम्हाला ते नाही का आमच्या अंगवरनं पण आम्हाला फाशी घेते तुमचं नाव द्यायला लागेल. आम्ही जर फाशी घेतली तुमचं नाव देतो असं जर काय चालत असेल तर मग आमचं पेमेंट करा, नाही तर 3,000 रुपये देत असं तर आम्ही फाशी आमच्या मॅडम. हा तेच चालू आहे. मी ऑन ड्युटी संत बहिणाबाई प्राणी संग्रहालयामध्ये कामाला होतो. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी एकाच ऐका त्याचं झालं की मी अमोल भोजने आणि जॉबला संत बहिणाबाई प्राणी संग्रहालयामध्ये आम्ही काल पेमेंट न झाल्यामुळं सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही काम बंद पाडलं. तर मला कॉल 2:20 कॉल यांचा आला आणि डायरेक्ट म्हणे तू वैयक्तिक काम काय नाही करीत. आई बहिणीवर शिव्या द्यायला तू एकटा काम का नाही करत. तू तुझे पैसे घेऊन जा, गावाकडे जा, तुझी काय अवकात आहे. मी 4-5 जण पोरं पाठवतो तुला, तिथंच थांब तुला तिथं कुठे तुझं येऊन असं सुद्धा म्हणे. आता माझी जर काही पण जीवित आणि वित्त हानी झाली तर जिम्मेदार हा माणूस राहील. हे तो कॉल 2:20 कॉल आलेला आहे. यांनी कॉल केला सर माझी काही पण संत बहिणाबाई प्राणी संग्रहालय, हे माझे कर्मचारी पालिकेत नाही इथं
पालिकेचं तिथं बस हा आपला मला दिली ती मग इथं तिथे यांना समोर सांगा ना ते सांगितलं ना तुम्हाला सर यांना एक इकडे आहे समोर. हे मोबाईल सर यांना सर एक मिनिट. यांना मालिकेत नाही इथं झाले हे आंतरपंचायत पोलीस स्टेशनला रस्त्यावर ही गर्दी करून दंगा करणं योग्य नाही. तुमच्या ज्यांच्याशी काय कुणाची तक्रार आहे ते आपल्या पिंपरी पोलीस स्टेशनला या. आता सोबत लगेच जाऊ हे रस्त्यावर करणं चुकीचं आहे. गर्दी करून आम्ही यांना इथं झाले ना शिवीगाळे तुम्ही यासोबत आम्ही यांना आकाश